औरवाड येथील राजीव बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या 5.5 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणातील संशयित आरोपी संस्थेचे चेअरमन प्रताप आगरे यांना कुरुंदवाड पोलिसांनी बुधवारी पहाटे कर्नाटक राज्यातील ऐनापूर येथून अटक केली आहे। औरवाड येथील राजीव पतसंस्थेत मार्च 2024 रोजी झालेल्या लेखापरीक्षण अहवालात तत्कालीन चेअरमन, सचिव, कॅशियर, सर्व संचालक, सराफ यांनी संगनमत करून केलेला आर्थिक अपहार उघडकीस आल्यानं व्यावसायिकांना त्यांच्या विरोधात फसवणूक करणे, दंडनीय विश्वासघात, व्यक्तिमत्वाद्वारे फसवणूक, अप्रामाणिकपणे फसवणूक करून मालमत्ता लपवणे, खोटी कागदपत्रे, खोटे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केले प्रकरणी चेअरमन, कॅशियर, सोनारासह 12 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील 2 संचालक व एका सोनाराला पोलिसांनी ताब्यात घेतले। इतर संशयित आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आली होती। दरम्यान आज गुरुवारी पहाटे कर्नाटक राज्यातील ऐनापूर येथून संस्थेचे चेअरमन प्रताप आगरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। इतर संशयित आरोपींच्या शोधासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याची पथकं रवाना करण्यात आली आहेत। ही कारवाई कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, सागर खाडे, संतोष साबळे, सचिन पुजारी, नागेश केरीपाळे आदींनी केली आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।